परिषद येथे वाढ झालेल्या कराबाबत काँग्रेसची भूमिका काय? खऱ्या अर्थानं आपण पाहता या 2-4 दिवसात 4,000 ते 5,000 लोक नगर परिषदमध्ये आपलं ग्रीव्हियन्सेस मांडण्यासाठी ते जात आहे आणि त्यांचे हाल पाहण्यालायक आहे. पाणीसुद्धा त्यांना मिळत नाही. खऱ्या अर्थानं दुप्पट ते तिप्पट हा टॅक्स वाढवलेला आहे आणि हे कुठंतरी चुकीचं आहे असं आम्हाला वाटते. खरं काँग्रेस हे विरोधी पक्षामध्ये आहे आणि विरोधी पक्षाची भूमिका ज्यावेळेस लोकांवर अन्याय होते, ज्यावेळेस लोकांना त्रास होते, तर कुठेतरी विरोधी पक्ष उठून उभा राहिला पाहिजे. आपण पाहिलं असेल की सिंधी रेल्वे, वर्धा, आपला हिंगणघाट या तिन्ही ठिकाणी उपसचिवांनी याच्यावर स्टे दिलेला आहे. याचं कारण असं की जोपर्यंत 5 लोकांची कमिटी आहे ज्याच्यामध्ये कलेक्टर, नगर परिषदचा अध्यक्ष, समाज कल्याण सभापती, आणखी 2 जण आहे, हे सगळेजण असल्याशिवाय ते बिल जे आहे ते बिल देता येत नाही. परंतु हे सीओ कोणाचं ऐकत नाही. मला वाटतं त्यांना शासनाचा, या सत्ताधारी लोकांचा पाठिंबा आहे आणि त्याच्यामुळं लोकांना त्रास देत आहे. आमचे जे नामदेव दोनाडकर आहे, जे आमचे कार्यकर्ते आहे काँग्रेसचे, ते हायकोर्टात गेले. हायकोर्टाने सांगितलं का हे चुकीचं आहे, 169 प्रमाणे तुम्हाला याचा निकाल द्यावा लागेल आणि त्यांना 4 आठवडे दिलेले आहे. ते आता उपसचिवाकडे केस दिलेली आहे. तिथं सुद्धा आम्ही भांडत आहे. परंतु एवढ्या भांडणानं होणार नाही. लोकांनी सुद्धा आम्हाला साथ दिली पाहिजे आणि म्हणून आम्ही ठरवलं आहे की या 1 तारखेला आम्ही त्यांना नोटीस देणार आहे धरणे आंदोलनाची आणि 4 तारखेपासून जोपर्यंत हा टॅक्स थांबत नाही, ही प्रक्रिया थांबत नाही, कारण का इलेक्शन झाल्याशिवाय ही प्रक्रिया होऊ शकत नाही आणि म्हणून हा स्टे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आमचं चालू राहणार आहे आणि लोकांना न्याय देण्याची भूमिका सत्ताधारी पक्ष जर करत नसाल तर विरोधी पक्ष म्हणून आम्ही सक्षम आहोत, ते आम्ही करणार आहे. धन्यवाद.